ना चौहान, आज तू माझ्यावर हात उगारलायस, आज माझे हात बांधलेत, पण एक दिवस असा असेल की माझे हात खुले असतील आणि त्या दिवशी तुला कळेल तू केवढी मोठी चूक केली असती. तू स्वप्नच बघत राहा, कारण आयुष्यभर या जेल मधून तू बाहेर निघू शकणार नाहीस. जगात असा जेल नाही जो मला थोपवू शकतो. मला माफ करा, तुमचा खुनी अजूनही जिवंत आहे, पण लवकरच माझे जय आणि वीरू इन्स्पेक्टर होतील आणि त्याला पकडतील. आई आई खूप भूक लागली आहे ग, चल लवकर जेवायला वाढ. हो, तुम्ही हात पाय तोंड धुवून घ्या, मी ताटं वाढते, थकला असाल ना. हो मग काय. पण आई अगं मला एक कळत नाहीये, तू आम्हाला का पोलीस मध्ये भरती केलंस? या जयचं ठीक आहे, आपल्याला नाही आवडत. आणि बाबांना काय मिळालं पोलीस होऊन? उलट तुलाच एकटेपणा सोसावा लागला. आम्हाला वडिलांची माया सुद्धा मिळाली नाही. बाकीच्यांची मुलं बघ, त्यांचे वडील त्यांच्या सोबत असतात. खरंच आई, काय मिळतं का पोलीस होऊन? पगार नाहीत, लोक त्यांच्याकडे चांगल्या नजरेने बघत नाहीत. वर दिवाळी असो की दसरा, त्यांना राबावं लागतं. आणि एखाद्या दिवशी एखाद्या गुंडाची गोळी त्या पोलिसाचा जीव घेते. बरोबर आहे. काय मिळतं पोलीस होऊन? कुटुंबाचं सुख नाही, पैसा नाही, झोप नाही. राहू आपण मजेत इतर लोकांसारखे. सोडून द्या तुम्ही पोलीस ट्रेनिंग. पण ही जी आनंदात राहणारी कुटुंब आपण पाहतो ना, त्यांना आत्मविश्वास देणारे आणि एकत्र ठेवण्यासाठी झटणारे पोलीसच असतात. त्यांना स्वतःच्या कुटुंबाचं प्रेम मिळत नाही, पण इतरांना आनंदात ठेवण्याचं काम ते रात्रंदिवस करत असतात. तुमचे बाबाही तसेच होते. कुटुंबापेक्षा त्यांनी कर्तव्यच श्रेष्ठ मानलं. बायकोचं सुख मला त्यांच्यापासून कधीच मिळालं नाही, पण इतर बायकांना मिळत नाही ते समाधान मात्र खूप मिळालं. अभिमान आहे मला त्यांच्या पोलीस होण्याचा. पण जाऊ दे, सोडून द्या तुम्ही पोलीस ट्रेनिंग. सोडून द्या तुम्ही. आई, आम्ही चुकलो, आम्हाला माफ कर ग. ए आई, अगं मी सहज बोलून गेलो होतो, माझा हा अर्थ नव्हता. ए आई माफ कर. हे बघ, यापुढे आम्ही असं कधीच विचार नाही करणार. हो. ए आई आई अगं हस ना आई. का लावू खरकट आहात? लावू. यारा मुल्क को पुलिस जिसे ढूंढ रही है वो मैं हूँ, डॉन. और डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है. आजचा जो दरोडा आहे तो मीच घडवलाय. आई आई ऐकलंस आई? अगं हा बघ कसा वेड्यासारखा बडबडतोय बघ. बोलतोय मीच डॉन आहे, मीच दरोडा घातलाय. तू जय नाहीये. काय बोलतेस तू? नीट बघ, आपला जय आहे तो. नाही, तू जय नाही. तू जयचा जुळा भाऊ आहे आणि तुझा धाकटा भाऊ विजय. काय? होय, त्यांनी जे म्हटलं तेच केलं. सगळं काही बर्बाद केलं त्यांनी. त्याने? कोणाबद्दल बोलतेस तू? कपर पाटील. कपर पाटील? हो, तू तेव्हा 5 वर्षांचा होतास. मला नुकतीच जुळी मुलं झाली होती. तुझ्या बाबांनी जेलमधून पळालेल्या कपर पाटीलला पुन्हा एकदा पकडून जेलमध्ये टाकलं होतं. मला चांगलाच आठवतोय तो दिवस. थँक्यू घरचे फोन अभिनंदनासाठी सारखे खणखणत होते. हॅलो. हो थँक्स. हो 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 हो. ओके ओके. चला या 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 बस. हे काय, सगळं गाव आमचं अभिनंदन करतंय आणि आमच्या मॅडम मात्र रुसलेल्या. तुम्ही केलं का आमचं अभिनंदन? ओहो, आय एम सॉरी. खरं म्हणजे सुहासिनी, मी बायांना बघण्यासाठी आणि तुझं अभिनंदन करण्यासाठीच आलो, पण काय करणार, मध्येच फोन आले आणि मला जावं लागलं. एनिवेज, खूप खूप अभिनंदन. हे असं गोड डबल बोनस दिल्याबद्दल. खरं म्हणजे तुमच्या डिलिव्हरीच्या वेळेलाच मी हजर असायला हवं होतं इथं.
पण काय करणार, आमची नोकरी ही जाऊ अशी. दे, पण मला अभिमान वाटतो तुमचा. ज्या माणसाने गब्बरला पकडून दिलं तो माझा पती आहे. पण भीती खूप वाटते. भीती? कसली भीती? गब्बरची. हम्म. गेल्या वेळेस त्याने ठाकूरची आणि त्याच्या परिवाराची काय दशा केली होती आठवते ना? बट यू डोंट वरी, हिस्ट्री नेव्हर रिपीट्स. अहो पण आता पण नाही, बीड नाही, काय नाही. मी पोलीस स्टेशनला जाऊन येतो. उद्यापासून 1 महिन्याची रजा टाकली आहे मी. आलोच मी. ए, काय झालं? साहेब, गब्बरने साहेबांवर हात उचललाय. काय? दीनानाथ चव्हाण, आज तू माझ्यावर हात उगारलायस. आज माझे हात बांधलेत. पण एक दिवस असा असेल की माझे हात खुले असतील आणि त्या दिवशी तुला कळेल तू केवढी मोठी चूक केली असती. तू स्वप्नच बघत राहा, कारण आयुष्यभर या जेल मधून तू बाहेर निघू शकणार नाहीस. जगात असा जेल नाही जो मला थोपवू शकतो. बघूया. नजर ठेवा रे याच्यावर. आई मका मी तुझा. काय चाललंय लेका बरोबर? ओहो, आले बाबू. बघा ना, मुलं एवढी मोठी मोठी झाली आणि मी आज खेळतो यांच्या बरोबर. मग आता 1 महिना त्यांच्या बरोबर राहून ही कमी दूर करा. पहिल्यांदाच एवढी मोठी सुट्टी मिळाली आहे. मला वाटतं लग्नानंतर पहिल्यांदाच आपण इतके दिवस बरोबर असू, नाही? आणि शेवटचं, गब्बर, तू मागच्या वेळी तुला म्हटलं होतं असा जेल बनलेला नाही जो गब्बरला थांबवू शकेल. सांबा, ते थप्पड लक्षात आहे तुझ्या? त्यावेळी पोलिसांनी अडवलं नसतं ना, साल्याच्या नरडीचा खोड ठेवून संपवला असता. अरे वा, काय गोड मुलं आहेत. सरदार, 3-3 आहेत. 3 गब्बर, तुझी दुश्मनी माझ्याशी आहे. जे काही करायचं असेल ते माझ्याशी कर. तुझ्या नवऱ्याला गुंडांविषयी फार राग होता ना? याच तुझ्या मुलाला जगातला सगळ्यात मोठा गुंड म्हणून सूड होणार मी. हॅलो. हा, काय जयला? काय झालं? कुणाचा फोन होता? हेमाचा फोन होता. काय झालं? पोलिसांनी जयला डॉन समजून अटक केली. आई आई, शेवटी तो जिंकला. सगळं संपलं, सगळं संपलं. नाही आई, अजून काहीच संपलं नाही. मी आहे ना आई, तुझी शपथ घेऊन सांगतो, मी माझ्या वडिलांचा बदला घेईन आणि माझ्या दोन्ही भावांची निर्दोष सुटका करेन. हेड ऑफिसला फोन लावा लवकर. सर मला तुम्हाला काही सांगायचं. मला काही ऐकायचं नाहीये. सर प्लीज सर. ठीक आहे, बोल, पण लवकर. मला हेड ऑफिसला कळवायचं की डॉनला आम्ही पकडलाय. सर तेच सांगतोय मी सर. हा आपला जय आहे, डॉन नाहीये. डॉन कोणी दुसरीच व्यक्ती आहे. आजपर्यंत खूप खोटं बोललास तू, पण यापुढे हा खोटेपणा चालणार नाही. मान्य आहे सर, मी खोटं बोललो, खूप खोटं बोललो. पण आज जे काही सांगतोय ते खरं खरं सांगतोय. हॅलो सर, गोडबोले बोलतोय सर. व्हॉट? येस सर. राईट सर. हलर.
यस सर. जयला सोडून द्या. ठीक आहे सर. डॉननी आणखीन एक दरोडा घातलाय. याचा अर्थ तू बोलतोयस ते खरं आहे. चला माझ्या बरोबर. ठीक आहे. आईने इतका त्रास ओके. सहन केला ओके. आणि आपल्याला काहीही कळू दिलं नाही. आणि विजय विजय कुठे असेल? मुंबई किंवा आसपासच्या इलाक्यात. माझं आत्ताच सिनियर ऑफिसरशी बोलणं झालंय. त्या डॉनला पकडण्यासाठी तुम्हा दोघांना त्यांनी त्यांच्या मुंबईच्या स्क्वॅडमध्ये सामील करून घ्यायचं ठरवलंय. आणि त्यासाठी तुम्हाला लवकरच मुंबईला जावं लागेल. आई. जय, आई, हे गोडबोले साहेब यांच्यामुळेच जयची सुटका झाली. धन्यवाद. खूप खूप आभारी आहे. आभार कसले मानताय? हे दोघं माझे काही लागतात. मला माहितीये हे दोघंही माझ्या मुलींच्या प्रेमात पडलेत. मला जावई म्हणून पसंत आहेत. काय करताय? पाया पडतो. आता फक्त तुमचे आशीर्वाद हवेत मुलींनो. माझ्या मुली पसंत आहेत ना तुम्हाला? अहो, एवढ्या नक्षत्रासारख्या मुली माझ्या मुलांना कुठे मिळणार? आई, मी आणि जय आम्ही दोघंही गोडबोले साहेबांबरोबर आजच मुंबईला निघालो. मुंबईला? हो. या रॉबरी केसमध्ये जयचा चेहरा आम्हाला खूप उपयोगी पडणार आहे. आणि म्हणून मी या दोघांना मुंबईला घेऊन जातोय. नाही, मी नाही पाठवणार. आई, अगं मागं जेव्हा आम्ही पोलीस होण्यास नकार दिला तेव्हा तूच आम्हाला समजवलं होतंस. आणि आज जेव्हा खरं कर्तव्य करण्याची वेळ आली आहे तेव्हा तूच नाही म्हणतेस का? अरे पण तो गब्बर खूप खतरनाक माणूस आहे. आणि तुम्ही दोघं मिळून आपल्या भावालाच पकडणार? नाही आई, विजयला काही एक होणार नाही. पण खरा गुन्हेगार जगासमोर आम्ही नक्कीच आणू. तू फक्त आशीर्वाद दे. माझा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे. फक्त मुंबईला जाण्यापूर्वी शंकराचं दर्शन घ्या. कमी सर. येस. अरे पिंट्या. अरे गोडबोले, तुला विचारायची गरज काय? मित्र असलो तरी सिनियर असतो माझा. कोणी सांगावं एका फटक्यात गडचिरोलीला बदली करून टाकशील तू माझी. ये बाई. हो, थँक्यू. एक मिनिट. विरू आणि जय आतमध्ये या. हा जय ज्याच्याबद्दल मी बोललो होतो. इम्पॉसिबल. मिरेकल. आश्चर्य आहे. हुबेहूब तोच. या दोघांचं ट्रेनिंगही पूर्ण झालंय सर. दॅट्स गुड. मग गोडबोले विचार कसला करायचा? एक काम करूया, इन्स्पेक्टर माणूसमारेसोबत त्यांना जॉईन करायला लावूया. 8 ते 10 वर्षाचा रॉबरी केसचा त्यांना अनुभव देखील आहे. काय सर? थँक्यू सर. एक गोष्ट लक्षात ठेव जय, तुझा चेहरा लोकांनी टीव्हीवर डॉन म्हणून बघितलाय. त्यामुळे जनमानसात वावरत असताना तुला अतिशय काळजीपूर्वक वागावं लागणार आहे. येस सर. यू डोंट वरी सर, मी काळजी घेईन. बेस्ट लक. थँक्यू सर. ऑल द बेस्ट. थँक्यू सर.